नमस्कार. या नोटीसच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तपास सीटी 2026 साठी सप्टेंबर 2026 ची जी परीक्षा आहे तर ती पोस्टपोन झाली आहे. कारण कालपासून ते 1 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्या उमेदवारांनी सीटेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले नव्हते, परंतु या परीक्षेमध्ये त्यांना समाविष्ट व्हायचं आहे, अशा उमेदवारांसाठी सीटेटने पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती ओपन केलेली आहे. आपण या ठिकाणी परत एकदा ऑनलाईन अर्ज भरू शकता. मग हे ऑनलाईन अर्ज कोणाला भरायचे आहेत? ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन ऍप्लिकेशन केले आहे, कंप्लीट केलेलं असेल, पेमेंट केलेलं असेल तर त्यांनी परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. ज्यांना नव्याने या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे तर ते याच्यामध्ये या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकतात. आता नव्याने अर्ज भरत असताना कोण याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतं? जे डीएड बीएड ऍपियर आहेत ते भरू शकतात का? तसंच या ठिकाणी जर तुम्ही जुना ऑनलाईन अर्ज केला असेल, म्हणजे यापूर्वी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, काही तुमच्या दुरुस्ती असतील, काही करेक्शन असेल, तर हे करेक्शन तुम्हाला करता येते का? याबद्दल बऱ्याच जणांच्या ठिकाणी शंका आहे. तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. तर सगळ्यात आधी बघा, सगळ्यात आधी जर तुम्ही समजा डीएड किंवा बीएडला ऍपियर असाल, म्हणजे तुम्ही अगदी पहिल्या वर्षाला जरी असाल तरीही या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येतो. म्हणजे पहिल्या वर्षी तुमची परीक्षा झालेली असेल किंवा नसेल, ठीक आहे. लक्षात आलं की तुम्ही डीएडला फर्स्ट इयरला असाल, अगदी तुमचा 1 महिना झालेला असेल, बीएडला फर्स्ट इयरला असाल, 1 महिना झाला असेल ऍडमिशन घेऊन, तरीही तुम्ही सीटेटचा ऑनलाईन अर्ज भरू शकता. तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही टेट मध्ये पण या ठिकाणी व्हॅलिड असता. तसं टीईटी मध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी सेकंड इयरला असायला पाहिजे, अशा प्रकारची अट आहे. मात्र सीटेट मध्ये तुम्ही फर्स्ट इयरला जरी असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बऱ्याच जणांचा असा एक मेसेज येतो की सर आम्ही बीए ऍपियर आहोत, बीए ऍपियर आहोत, तर मग सीटेटचा फॉर्म बीए किंवा तुमचा बीएससी असेल, बीए असेल किंवा बीएससी असेल, तर आम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल का सेकंड पेपरसाठी? तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही जर ऍपियर असाल तर या ठिकाणी तुम्हाला सीटेटला अर्ज करता येत नाही. आपल्या महा टीटीला अर्ज करता येतो. मात्र सीटेटला तुमचं बीए ही तुम्ही पास असायला पाहिजे. बीए तुमची पास असणं गरजेचं आहे. बीएससी तुमचं पास असायला पाहिजे. परंतु तुमचं डीएड किंवा बीएड तुम्ही फर्स्ट इयरला असाल, निकाल जरी लागला नसेल तरी तुम्ही ऑनलाईन अर्ज बिनधास्त भरू शकता. फर्स्ट इयरची मुलंही भरू शकतात, सेकंड इयरची भरू शकतात, काही अडचण नाही. फक्त सेकंड पेपरसाठी तुमचं बीए बीएससी कम्प्लीट असणं गरजेचं आहे. बीकॉम वाले जे आहेत त्यांची लक्षात घ्यायचं, तुमचं जर बीकॉम असेल तर सेकंड पेपर तुम्हाला कुठलाही उपयोग होत नाही. कारण तुमच्या विषयानुसार तुमचा जो काही बीकॉमचा विषय आहे सेकंड पेपरचा, तर त्याच्या अनुसार पसंतीक्रम जनरेट होत नाहीत कुठं टेट परीक्षेमध्ये किंवा आपण म्हणतो पवित्र पडून शिक्षक भरती. त्यामुळे बीकॉम वाल्यांनी सेकंड पेपर नाही दिला तरी चालेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आम्ही ऑनलाईन अर्ज यापूर्वी केलेत आणि आम्हाला त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या करायच्या. दुरुस्त्या मग त्याच्यामध्ये तुम्हाला विषय बदलायचा असेल, म्हणजे भाषा विषय, भाषा पहिली, भाषा दुसरी ही बदलायची असेल, नावामध्ये काही करेक्शन करायचं असेल, जन्मतारीख काय बदलायची असेल, त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते का? तर सध्या तरी तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या प्रकारची दुरुस्ती करता येत नाही. जर तुम्ही लॉग इन करून बघितलं तर लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी फक्त डाउनलोड तुमचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करता येईल. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी एडिटचा जो टॅब आहे तो ओपन होत नाही. म्हणजे सध्या तरी बघा कुठल्याही प्रकारे तुम्हाला करेक्शन करता येणार नाही. परंतु एक शक्यता आहे म्हणजे ही जवळजवळ 99% ठिकाणी ही शक्यता आहे. कारण सीटेट काय करतं, आता सध्या 25 तारखेपासून म्हणजे कालपासून ते 1/2026 पर्यंत 9/26 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1/9/26 नंतर 1-2 ते 3 दिवसानंतर ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले असतात त्यांना करेक्शन साठीची एक सुविधा देण्यात येते. आता ही जी सुविधा आहे ही सुविधा तुम्हाला पण देण्यात आलेली होती, पण तुम्ही जर त्यावेळेस केलेलं नसेल, चुकून तुमचं जर राहिलेलं असेल आणि यावेळेस म्हणजे फक्त नवीन उमेदवारांनी जे फॉर्म फिलअप केले त्यांच्यासाठी जर दिली तर मग तुमच्यासाठी मात्र ही संधी नसेल. लक्षात आलं की जर ज्यांनी आता नवीन फॉर्म फिलअप केलेत जर त्यांच्यासाठीच करेक्शन विंडो ओपन केली तर मात्र जे जुने उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी संधी नसेल. परंतु या ठिकाणी शक्यता ज्यांनी जे जुने आहेत जे नवीन आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी एक संधी दिली जाऊ शकते करेक्शन विंडोची. आणि मग त्यावेळेस तुम्हाला जे काही करेक्शन करायचं असेल ते नावामध्ये करेक्शन करायचं असेल किंवा ठिकाणी तुम्हाला बऱ्याच जणांचा ऍड्रेस चुकतो, ऍड्रेस चुकलेला असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. विषयामध्ये तुम्हाला करेक्शन, महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतात, तुमच्या नावाच्या, तुमच्या डेट ऑफ बर्थच्या, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं विषय, ह्या गोष्टी महत्वाच्या, बाकीच्या कुठल्याही गोष्टी महत्वाच्या नसतात. हे तुमचं जर दुरुस्त करायचं असेल तर करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर कदाचित 1 सप्टेंबरला मुदत संपल्यानंतर 3 किंवा 4 तारखेला करेक्शन विंडो ओपन होईल. आणि मग त्यावेळेस जर ओपन झालं तर त्यावेळेस सुद्धा ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल त्या ठिकाणी ही ओपन होते का, तुम्हाला करेक्शन करता येईल का. त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या माहितीमध्ये करेक्शन करू शकता. परंतु ही विंडो सगळ्यांसाठी ओपन फक्त करणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ही सगळ्यांसाठी ओपन होईल. त्यावेळेस मात्र ज्यांनी जुने फॉर्म फिलअप केले, जे जुने लोक आहेत
त्यांनाही याच्यामध्ये जे दुरुस्ती आहे करेक्शन आहे ते करता येईल. ज्यावेळेस या ठिकाणी ही विंडो ओपन होईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवून सगळी माहिती देईल, त्यावेळेस तुम्ही करेक्शन करू शकता. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं, जे काय तुमचे मित्रमंडळी असतील ज्यांनी पाठीमागे ऑनलाईन अर्ज केला नव्हता, ऑनलाईन अर्ज अर्धवट भरला होता, पेमेंट नव्हतं केलं, त्या सगळ्यांना परत एकदा ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी आहे. 1 तारखेपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करावा. काही अडचण येत असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा याचा व्हिडिओ आपण सकाळीच अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ एकदा बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. कुठं कोणती माहिती भरायची, काय करायचं, सगळं तुम्हाला ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बरेच जण माहिती भरत असं चुकीची माहिती भरतात. तुमचे बीएचे किंवा तुमचे बीएसचे मार्क कुठेही भरायचे नाहीत, तुमचे बीएडचे मार्क भरायचे असतात. तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन अर्ज करत असताना तुमचं जे नेम आहे ते पूर्ण नाव टाकायचं. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे पूर्ण नाव टाकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं आधार कार्ड वरती जसं नाव असेल लक्षात घ्या, तुमचं आधार वरती जसं नाव असेल तर तसंच त्याच स्पेलिंग मध्ये टाकायचं. जसं तसं म्हणजे काय, स्पेलिंग मध्ये एकही या ठिकाणी अक्षर इकडं तिकडं नाही झाला पाहिजे. आधारवरती जे नाव आहे तेच टाका. बरेच जण या ठिकाणी महिला म्हणतात की मग सर आमचं पूर्वीचं नाव असं आहे, मग आता असं आहे, मग कसं. तर लक्षात घ्या, काही करायचं नाही. आधार प्रमाणे जे आहे ते नाव टाका. नंतर आपल्याला गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट जोडून त्या दोन्ही सर्टिफिकेट एकाच नावाच्या व्यक्तीचे आहेत हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. परंतु जर तुम्ही आधार अनुसार जर नाव नाही टाकलं तर तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड व्हायला अडचणी येतात आणि मग त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आधार अनुसार तुमचं नाव या ठिकाणी असायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्ही टाकलेलं नसेल, पूर्वीच तुम्ही चुकीच टाकलं असेल, ज्यावेळेस करेक्शन विंडो ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला ते करेक्शन करायची संधी मिळाली त्या ठिकाणी तुम्ही मात्र त्यावेळेस करेक्शन 100% करून घ्या. कारण कदाचित ही संधी मिळू शकते. त्यावेळेस मात्र तुम्ही आधार प्रमाणेच नाव टाकायचे. आधारला जसं नाव आहे, जसं काही चुकीचं जरी असेल तरी पण टाका, कारण सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षा देणार, पास होणार आणि सर्टिफिकेट जर येत नसेल तर मग बऱ्याच अडचणी असतात. त्यामुळे आधार प्रमाण तुमचं नाव टाकणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, कोणाला ऍप्लिकेशन करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं, जे अपियरचे विद्यार्थी आहेत त्यांना ऍप्लिकेशन करता येते का त्याबद्दलची माहिती आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं. करेक्शन करता येईल का त्याबद्दलची माहिती बघितली. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर सीटेटची खूप चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल, एकदम व्यवस्थित सगळ्यात थिअरॉटिकली भागासहित एकदम टॉपिक बाय टॉपिक सगळी व्यवस्थित तयारी करून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ही जो कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे लाईव्ह तुम्हाला नाही सेशन बघता आले तर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता, किती वेळेस बघू शकता. प्लस तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज मिळतील. टेस्ट सिरीजमुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो, स्वतःच आपण प्रश्न ठिकाणी सोडवतो, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हिजन सेशन याच्यामध्ये असतात. रिव्हिजन सेशन तुम्हाला बघायला मिळतील आणि याच्यामध्ये तुम्हाला पेपर पहिला, पेपर दुसरा दोन्ही मिळेल. तुम्ही याप्रमाणे पॅकेज घ्या, पेपर 1 किंवा पेपर 2 आणि पेपर पहिला किंवा पेपर दुसरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला याच्यामध्ये पीडीएफ ज्या आहेत त्या मिळतात ऍप्लिकेशन मध्ये, तुम्ही त्या वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे विषय, मराठी असेल, तुमचा हिंदी असेल, बालमानसशास्त्र असेल, तुमचं समाजशास्त्र असेल किंवा तुमचं गणित विज्ञान असेल, बाकी तुमचं ईव्हीएस असेल, सगळे विषय तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी गाईड केले जातात अगदी आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि कारण तुमचं या ठिकाणी आकलन झालं की तुम्हाला प्रश्न सोडवायला काही अडचण येत नाही. त्यामुळे रायझिंग टीचर हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊन तर हे जॉईन करू शकता. 30 ऑगस्ट पर्यंतची फक्त ऑफर असेल. 30 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ऑफर असेल. पाठीमागचा जो काही सगळा सिलेबस आहे तर तो तुम्हाला सगळं रेकॉर्ड बघायला मिळेल. तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ते बघू शकता. 1-1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर परीक्षा होईल तोपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कम्प्लीट होतील. तुम्ही आज घेतलं की आजपासून सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू होतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी सीटेटचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 1/9 आहे आणि करेक्शनची विंडो त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी ओपन होईल. त्यावेळेस जर सगळ्यांसाठी ओपन झाली तर त्यावेळेस सगळ्यांना करेक्शन करता येईल. जर झाली नाही तर मग फक्त अडचण येईल. तर त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट मिळत राहील. यासाठी हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन नसेल केला तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर ते ग्रुप जॉईन करा, म्हणजे सगळ्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे उगाच या ठिकाणी करेक्शन सुरू झालं आणि तुम्हाला व्हिडिओ नाही बघायला मिळाला, करेक्शनची डेट होऊन गेली, नंतर तुम्हाला लक्षात आलं की करेक्शन करायचं, नंतर तुम्हाला करेक्शन करता येणार नाही. त्यामुळे सीटेट बद्दलच्या सगळ्या अपडेट, टीईटी बद्दलच्या सगळ्या अपडेट असतील, योग्य गायडन्स तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.